गाव खडकी, तालुका हिंगणा, जिल्हा नागपूर येथे हायड्रोपोनिक फार्मिंग उत्पादक गट ह्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। ह्या गटामध्ये बहुतांश महिला ह्या आदिवासी समुदायातील आहेत। शेती व्यवसायातील पाण्यावरील माती विरहित शेतीचा हा नवा प्रयोग उमेद अभियानात पहिल्यांदाच होत आहे। माती विरहित शेती, फक्त पाण्यावरची शेती, त्यामध्ये बेझिल, केल, लेटूस या प्रमाणचं पीक आम्ही घेतो। तसेच चेरी टोमॅटो, बेल पेपर हे पण आम्ही रोप घेत असतो। ग्लास घेते प्लास्टिकचे, त्या प्लास्टिक मध्ये कोकोबीट टाकते। कोकोबीट नंतर आम्ही थोडं त्याच्यात बी टाकते। ते बी आमचं 15 दिवसांनी याचं छोटं रोप होते। ते छोटं रोप झाल्यानंतर पुन्हा आम्हाला प्लास्टिकच्या याच्यामध्ये ग्लासमध्ये लावावं लागतं आणि त्यानंतर ते भाजीपाला व्हायला 45 दिवस लागते। हे साधारणतः पीक 3 महिन्याचं आहे। आमच्या गटामध्ये ह्या 15 ते 20 महिला आहे। आम्ही सगळ्या मिळून खूप सुंदर काम पार पाडते। पाणी बदलवणे आहे, ग्लास भरणे आहे, रोप लावणे आहे, सीड तयार करणे। आमच्या महिला एक दिवस जे काम दिलं त्या खूप सुंदर प्रमाणे आपल्या येतात आणि आपल्याप्रमाणे ते आपलं काम व्यवस्थित पाररित्या पाडते। मग कटाईची वेळ आली की आम्ही सगळ्या महिला एकत्र येऊन त्याची कटाई करते आणि डबे घेऊन त्याची पॅकेजिंग, वेट मशीन, पॅकेजिंग मशीन हे आमच्याकडे अवेलेबल असल्यामुळे आम्ही पॅकेजिंग करून ते सुंदर अशा प्रकारे 5 स्टार हॉटेलमध्ये त्याची मार्केटिंग करते। आणि हा प्रोजेक्ट करताना आम्हाला खूप काही अडचणी आल्या। आम्हाला दळणवळण म्हणजे रस्त्याची व्यवस्था नव्हती। काही जण म्हणायचे की तुम्ही 2 लाख रुपयाचा सेटअप केला, तुमची शेती अशीच आहे, तुमची शेती तशीच आहे, हे तुम्हाला काय परवडणार। पण आम्ही हार नाही मानली। आम्ही लोकांकडे बघितलं नाही किंवा दुसऱ्या व्यक्तीकडे बघितलं नाही, काय हे व्यक्ती म्हणून राहिले का तुम्ही तर का परवडणार आहे हो तुम्हाला हे शेती, अशा म्हणत होत्या। पण आम्ही लक्ष न देता नवीन पद्धतीने अजून आम्ही आमची शेती तयार केली। ती बाई तर काही करू शकत नव्हती, पण हे उमेदच्या माध्यमातून आम्ही गट बांधणी करून एकत्र आलो। उमेदमुळे आम्ही काहीतरी कमाई करून राहिलो। हा आमचा भाजीपाला हा ऑर्गॅनिक आहे। याच्यामध्ये कोणते बी केमिकल काही वापरले जात नाही आणि याची जी किंमत आहे हे बाजारामध्ये 400 ते 500 रुपये किलो प्रमाणे हा भाजीपाला जातो। त्यांनी उत्पादित केलेले लेटूस, चेरी टोमॅटो आणि इतर भाजीपाला हा आरोग्यास लाभदायक आणि पूर्णतः सेंद्रिय आहे आणि त्याचे अनेक फायदे आहेत। म्हणूनच मोठमोठ्या नामांकित हॉटेल्सला यांच्या भाजीपाल्यांची मागणी सुद्धा वाढली आहे। हार्ट अटॅक, शुगर, कोणतेही असे आपल्या शारीरिक जे याच्यापासून जे आपल्याला विटॅमिन मिळतं ते ह्या याच्यातून, कारण का रासायनिक खते नसल्यामुळे हा भाजीपाला कोणत्याही प्रकारचं म्हणजे शरीराला हानिकारक नाही आहे। त्याच्यामुळे हा भाजीपाला आम्ही आयुर्वेदासारखाच म्हणजे आपल्या शरीराला पोषक आहे, याच्यापासून भरपूर काही विटॅमिन आहे। आम्ही त्याचप्रमाणे हा भाजीपाला आम्ही हॉटेलमध्ये नेऊन विकला। आजही आमच्याकडे 5 हॉटेलाची मागणी आहे या भाजीपाल्याची आणि आम्ही हा भाजीपाला शेवटपर्यंत असाच वाढवणार। आम्ही कधी असं स्वप्नात पण सोचलं नव्हतं की आज इतक्या दूर पोहोचतो। आमच्या साधारण शेतकरी महिला हा इतक्या दूर जाऊन पोहोचू बा। तंत्रज्ञानाचा वापर करून केलेली ही पाण्यावरील शेती येत्या काळात संबंध देशाचे लक्ष वेधून घेईल, ह्यात काही शंकाच नाही।